हॅलो गाईज, आता आमची फील्ड विजिट झाली आहे आणि आम्ही आलो आहे बर्ड व्हॅली उद्यानात. तर तिथे खूप सारे आर्टिकल्स अँड स्टॅच्यूज पण आहे. माझी मैत्रीण, हे सगळ्या माझ्या मैत्रिणी आहेत. तशी खूप ॲस्थेटिक जागा आहे ही. आता आम्ही दुसऱ्या साईडला चाललो आहे बर्ड व्हॅली गार्डनच्या. इथे मागे कॉमन बाथरूम आहे, वॉट एव्हर, टॉयलेट याची. हे ब्लॉग मध्ये टाका. हा, टाकणार आहे. दुसरी साईड इथं खूप काहीतरी आहे. कुठे आहेत? ते सगळीकडेच आहेत. खूप हिरवळी, ते मस्त. मैत्रिणी आल्या आमच्या, आम्ही तिघी पुढे निघून आलो. बाकी सगळे हात धुवत बसलेत, पाण्याची बॉटल वगैरे घेत बसले. पैसे खतम झाले आमच्याकडे. आय कार्ड काढू का? व्हॉट अ व्ह्यू. इथं तिथं पक्षी बघ, एवढा मोठा आहे. ओ, ते आर्टिफिशियल गोष्टी खूप आहेत, स्टॅच्यूज पण आहेत. आणि आय थिंक इथं हे जे वॉट एव्हर तलाव जे आहे त्याच्यामध्ये एक असा प्लास्टिकचा किंवा माहीत नाही वॅक्सचा स्टॅच्यू आहे जो बर्डचा आहे, कुठलं तरी. ऑफकोर्स बर्ड व्हॅली तर ईगल बर्ड असून, हो ईगल असू शकतात किंवा हे मला खूप आवडतं. ही झाडाखालची सावली आहे. हो, मासे भारी दिसते, खायला नाही. हा, मला ही हिरवळ खूप आवडते. तुम्हाला पण दाखवते थांबा. एक आर्टे सरक येणार असते ब्लॉग मध्ये. पाणी नको, पाणी थोडं थोडं पाणी आमची मंडळी येताना दिसत असेल का? थांबली. ओ वाली आली. अय मंडळी, चला. बघा कशी मस्ती चालू आहे, मस्ती चालू आहे. ओ, कार्टीने केस मोके सोडले. आम्ही इग्नोर नाही केलं, तुम्ही येणार म्हणून कॅमेरा फ्लिप केला मी. हो, आमची ब्युटी क्वीन आहे सारखं. ब्युटी क्वीन आहे इकडे. इथं जी केस मोके सोडून फोटो काढते ना, कार्टी, ती आमची डायन. ओ बचके रे ना. खूप मस्त वाटते इकडे. पहिल्यांदा आले, फर्स्ट एक्सपिरियन्स मी तुमच्यासोबत शेअर करते. एकदम मस्त आहे, तुम्ही पण यायला पाहिजे. मी स्पॉन्सर वगैरे केलेलं नाही आहे, आम्ही असं चालू. हां, फिरत फिरत आलोय. चला फोटोशूट करते मी, नंतर भेटते. खूप सारे फोटोज आणि व्हिडिओ स्नॅप काढून झाले. आता वळूया पुढे, जरा पुढे जाऊया. पुढे पण खूप सारे इंटरेस्टिंग गोष्टी असतील. हे 2 जण येतात, बाकीचे पुढे गेलेत आणि मी मध्ये. ऑफकोर्स मी माझे फोटो काढत होते. माझे फोटो काढण्यावर कोणीच नाही आहे, सो मी ऑफकोर्स माझ्या लाईट स्टिकचा यूज केला आहे. ओ मोर आहे. ए तिथं मोर आहे का? कुठे? कुठला पक्षी? नाही, बदक आहे. आय थॉट इट वाज मम्मी. घाबरायची काही गरज नाही, तुमच्याकडे येणार नाही तो. कसे आहेत, आम्हाला सोडून पुढे गेले. आता ऑब्वियस आहे, आम्ही त्यांना सोडून पुढे आलो. जर यशस्वी तुझा फोन. ए तू केस बांधे, खरं डायन दिसतीस. हा माझाच फोन आहे, तू माझ्या फोन बद्दल काय बोलू? किती मोठा असेल ना फोन? माझा फोन नाही, त्याला खोल असेल. किती मोठा असेल ना फोन असा. आधी समजलं नाही आपल्याला इकडून जायचं, आपण कधीच गेलो असतो. हा, लवकर आलो असतो. असता. हा, ती स्नेहा
बाई आमची, त्यांना लवकर आठवलं नाही इकडून यायचं असतं ते, म्हणून आम्हाला उशीर होतोय जरा. आम्हाला कॉलेजमध्ये पण जायचं. पक्षी दाखवलं. हो पक्षी दाखवते तुम्हाला. याचं बांध नाही. ईगल आहे तो आय थिंक. ईगल म्हणजे घाल ना. घार. आता आम्ही उन्हात आलो आहे. हां उन्हात तानाचं आम्ही फिरतोय, पण हिरवळ पण आहे म्हणून ऊन पण एवढं काही भासत नाही आहे. आमचा हा अचानक प्लॅन ठरला इकडे यायचा, कोणालाही माहीत नव्हतं. आमची फील्ड विजिट झाली, टाईम खूप होता, सो आम्ही आलो आहे इथे. तर हां 2 तास आम्हाला मिळत होते, आम्ही ह्याचा लुफ्त उठवला. वडगाव सावधान, इथून येताना जाताना सावधान गाईज. इथे हे फुलाचं नाव काय, घाणेरी. हा पण असं कपड्यात वगैरे अंगावर पडले की हा फुलांची रांगोळी घालते. हा तेव्हा ती फुलं वापरली. हे आर्टिफिशियल झाड वाटतंय ऑब्विसली. काहीतरी पडतं त्या झाडाला. किती खोल असतं. इथे रस्त्याचं काम केलं पाहिजे आय थिंक, कारण की विटा आत गेल्यात. मशीन. अरे ओ फील्ड विजिटमध्ये आम्ही आज हेच असंच काहीतरी बघितलेलं आहे. हां ॲस्पायरेटरी कंट्रोल सिस्टम. स्टॉप करायचं असेल तर लाल बटन दाबा. स्टॉप करायचं असेल तर लाल बटन दाबा, स्टार्ट करायचं असेल तर हिरवं बटन दाबा. जर ह्याच्यात काही प्रॉब्लेम होऊन ट्रिप झाला तर ते तिथे लाईट ब्लिंक होणार आहे, ते दाबायचं नाही आहे. आणि हे कंट्रोलर आहे, हे जे 2 काय दिसतात ना तुम्हाला मिक्सरचे नॉब तसे दिसतात ना, ते आहेत वॉटेवर रिमोट कपल आहे. हा तसं तर मी प्रवास खूप करते, पण मला व्हिडिओ काढायला जमत नाही, कारण की माझं ट्रायपॉड बघून सगळे माझ्या तोंडाकडे बघत बसतात आणि ते ऑड वाटतं. त्या ब्लॉगर आहे म्हणल्यावर तेवढं सहन करावं लागतं, पण त्यांची नजर पण एवढी पण सहन नाही करू माणसाने. सो मी अवॉइड करते, जास्त करून बस आणि रिक्षामध्ये जास्त करून रेकॉर्डच करते मी. त्यांनी गाणी लावलेत मस्तपैकी. इथे काम चालू आहे, विटांचंच काम चालू आहे आय थिंक. ग्रास पडत आहे. पुढे जाऊन भेटूया. वाव गाईज, कोणतरी बोटिंग करते, आय डोंट नो. त्यांना तो लकी चान्स भेटला आहे. पुढच्या वेळेस आपण जेव्हा येऊ तेव्हा फुल तयारी येऊ. ह्या वेळेस अचानक ठरला आमचं यायचं. खूप मस्त वाटतंय. तो एक अख्खा तलावाचा राऊंड मारता येतं आणि मध्ये तो स्टॅच्यू मला जवळून बघायचा आहे. बीच अँगल ब्रो, बीच अँगल तुम्हाला नंतर सांगेल मी, किंवा सांगणार पण नाही, सांगू पण नाही शकत मी. ए कार्टे केस बांधला, बांधले की ढिल्ली का बांधले हे. सोड, एक तर मोकळी तर सोड, 1 साइडेड ठेव, पण ते मधून भांग नको पाडू. काकूबाई सारखी दिसते. मी पण मधून भांग पाडलं, पण फॅशन बो घातलाय मी. काय गाणं ओळख. ती माझ्याकडे वेळ नजरेने बघते. आय लाईक इट. फर्स्ट टाईम मी आले आणि माझा फर्स्ट एक्सपिरियन्स खूपच भारी झालेला आहे. आता थोडं आम्ही पुढे चाललो आहे. खूप रस्ता मोठा आहे असं वाटतं मला, त्यापेक्षा बोटनी एक राऊंड मारला असतं चांगलं होतं. पैसे घेऊन येऊ पुढच्या वेळेस. हां खिडकी आहे तिथं म्हणून असं झाकून ठेवलं. जस्ट फॉर सनलाईट ही खिडकी उघडी आहे. ओ इथे काय आहे, व्हॉट इज दिस, बुद्धविहार आहे. आय डोंट नो. तुमच्याकडे वरती नाव वाच. ओ हे बुद्धविहार आहे. शाहूनगर सॉरी शाहूनगर. व्हॉट, आपण शाहूनगरला आहोत.
घाम आलाय, गरमी हाय गरमी. हा रस्ता मला खूप आवडलाय. दुसऱ्या कॉलेजेस भेटले आमच्या पुढे जे चालत होते ते. मग कुठलं एक तमिळ गाणं लावा, माझे तमिळ ऑडियन्स असेल तर त्यांच्यासाठी. म्हणण्याला काय आणि पेन्नागे बिल्डिंग पण फ्लॅट्स, तसा व्ह्यू चांगला आहे खूप, पण फिरून फिरून पाय तुमचे दुखतात खूप. एकतर फील्ड विजिट आल्यानंतर आम्हाला काही खायला पण नाही भेटलं, आणि आम्ही इकडे खरं तर टिफिन खायला चालू होतो. टिफिन आणि इकडे कुठं खाणार? हां, इकडे कुठं बसून खाणार आम्ही. सावली पण नाही आहे, आणि सावली जर असली तर गरमी इतकी आहे. ते पण आहे. तिकडून आय थिंक खाली जाता येतं. आपण तिकडे जाऊया. मला पाणी बघायचं आहे, जसं की मी कधी बघितलंच नाही. सेल्फ रोस्टिंग. बाय बाय, नंतर बघूया. मी तुम्हाला तिकडे गेल्यावर व्हिडिओ शूट करून दाखवेल. यादों के पुराने एल्बम में छुपा के रखे हैं हमने वो दिन, गुल्लक में पड़ी चवन्नी सी बचा के रखे हैं हमने वो दिन. ना किसी मंजिल की फिक्र थी